नमस्कार. आपण आपल्या सिरीजमधील पुढचं व्यक्तिमत्व बघणार आहोत. महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यामध्ये आपण पुढील व्यक्ती बघणार आहोत, नारायण मल्हार जोशी म्हणजे नाम जोशी. तर बघा, पहिला प्रश्न आहे, 1911 मध्ये नाम जोशी यांनी डॅश डॅश ही संस्था स्थापन केली. PSI मुख्य परीक्षा 2020 ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे सोशल सर्व्हिस लीग. ठीक आहे, 1911 नाम जोशी आणि सोशल सर्व्हिस लीग हे नीट पाठ करा. ठीक आहे, पुढे बघा. आता त्यांच्याविषयी आपण माहिती बघून घेऊ. नारायण मल्हार जोशी 5 जून 1879 ते 30 मे 1955. आता दरवेळेस मी सांगत असते की काही तारखा आल्या तर काय आठवतं एका जरा कोरिलेट करत जा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहत जाईल. 5 जून आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो, तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून सेलिब्रेट करतो, जागतिक पर्यावरण दिन. पुढे बघा, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक. कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वेदविद्या संपन्न व प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव येथे वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराय यांच्या आग्रहावरून ते 1893 मध्ये इंग्रजी शिक्षणाकरता पुण्याला गेले. ठीक आहे, नीट बघा. आता 5 जून 1879 ला जन्म झाला. संघटित कामगार चळवळीचे जनक आहेत ते भारतातील. जन्म त्यांचा कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे झाला. वडील भाऊ कोण त्यांचे, महादेवराय. त्यांच्या आग्रहावरून ते 1893 मध्ये कुठे गेले, पुण्याला गेले इंग्रजी शिक्षणाकरता. न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक व 1901 मध्ये डेक्कन कॉलेजातून BA उत्तीर्ण पदवी मिळाल्यानंतर जोशींनी 6 महिने अहमदनगर येथे दुष्काळ पीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्न सत्रात काम केले. आता बघा, न्यू इंग्लिश स्कूल जे खूप फेमस आहे, म्हणजे आपण अभ्यास करू जेव्हा गोपाळ गणेश आगरकर यांचं चरित्र बघू तेव्हा तुम्हाला कळेल या गोष्टी सगळ्या येतात. तर मग न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आपल्याला माहिती पाहिजे तर कधी, 1880 ला न्यू इंग्लिश, जेवढं मला आत्ता आठवतंय, नंतर कन्फर्म होईल तसं, पण न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 ला कोणी कोणी केली, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी. ठीक आहे, पुढे बघा. समाजसेवेच्या इच्छेने 1909 मध्ये जोशी भारत सेवक समाज या संस्थेचे सदस्य झाले आणि त्यांनी स्थापलेली संस्था ज्याच्यावर प्रश्न विचारला ते काय आहे, सोशल सर्व्हिस लीग. ठीक आहे, बघा पुढे. समाजसेवेच्या इच्छेने 1909 मध्ये जोशी भारत सेवक समाज या संस्थेचे सदस्य झाले. संस्थेच्या ज्ञानप्रकाश या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 1911 मध्ये ज्ञानप्रकाशाची मुंबई आवृत्ती काढावयाचे ठरल्यामुळे जोशींना मुंबईत राहणे भाग पडले. ठीक आहे, 1911 लाच त्यांचं सोशल सर्व्हिस लीगची स्थापना झाली आहे आणि 1911 लाच ज्ञानप्रकाशाची मुंबई येथे आवृत्ती काढण्याचं ठरलं, त्यामुळे त्यांना मुंबईला जाणं भाग पडलं. तेव्हापासून अखेरपर्यंत ते मुंबईतच राहिले. कळलं. जन्म त्यांचा नीट लक्षात ठेवा, जन्म त्यांचा झाला कुठे, कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे. मग त्यांचे जे वडील भाऊ होते महादेवराव यांच्या आग्रहास्तव 1893 मध्ये ते इंग्रजी शिक्षणाकरता पुण्याला गेले. ठीक आहे, ह्या त्यांच्या काही गोष्टी नीट लक्षात ठेवा. मी इथे मार्किंग करून देते. पहिल्याला जन्म झाला तिथे 1 आकडा लिहिलाय, पुण्याला गेले तिथे 2 आकडा लिहिलाय आणि मुंबईला त्यांना जावं लागलं आणि तिथेच राहावं लागलं, त्याला 3 आकडा दिलाय. ठीक आहे, म्हणजे कुलाबा, पुणे आणि मुंबई असं त्यांचं असे ते फिरले. पुढे बघा. 1911 मध्येच त्यांनी सामाजिक सेवा संघ म्हणजे सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापली. या संस्थेच्या कार्याशी विविध नात्यांनी ते 1955 पर्यंत निगडीत होते. 1955 म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत. 1911 ते 13 या काळात त्यांनी अहमदनगर, गुजरात व तत्कालीन संयुक्त प्रांत येथील दुष्काळ पीडितांसाठी सहाय्य निधी गोळा केला. हळूहळू जोशींनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवरच केंद्रित केले व तत्संबंधीच्या सर्व उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. पुढे बघा, त्यांनी मुंबईतील कामगार वस्त्यांमध्ये अनेक कल्याण केंद्रे, रात्रशाळा, मोफत वाचनालय, वैद्यकीय शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण वर्ग इत्यादी चालवले. ठीक आहे, मुंबईतील कामगार वस्त्यांमध्ये. पुढे बघा.
लंडनमधील टॉयनबी हॉलच्या धर्तीवर कामगारांसाठी 2 मोठी सभागृहे 1900 ठीक आहे सभागृहे बांधली. काय म्हटलं त्यांनी? लंडनमधील टॉयनबी हॉलच्या धर्तीवर कामगारांसाठी 2 मोठी सभागृहे बांधली. 1917ला भारत सरकारतर्फे मेसोपोटामियाला भेट देणाऱ्या पत्रकार प्रतिनिधी मंडळाचे ते एक सदस्य होते. 1921 साली त्यांनी कामगार समाचार नामक एक मराठी साप्ताहिक सुरू केले. बघा आता 1917 ही तारीख इतिहासात काय म्हणून आपल्याला लक्षात ठेवतो लगेच. 1917 म्हटलं तर काय लगेच लक्षात आलं पाहिजे? तर ॲनी बेझंट या काय होत्या? तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या 1917ला. ठीक आहे. तर सरोजिनी नायडूच कसं लक्षात राहायला पाहिजे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी. तर त्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. ठीक आहे, पहिल्या महिला. आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा म्हटल्या तर काय लक्षात ठेवा? 1925च्या सरोजिनी नायडू. तर ह्या अशा गोष्टी नीट लक्षात ठेवायचं. 1917ला ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या, त्यामुळे आपल्याला ही गोष्ट पाठच करावी लागते. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय होती त्याच्यात? तर वीरा शिंदेंनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव त्यात पास केला होता. ठीक आहे. ह्या गोष्टी अशा माहिती असायला पाहिजे. आता हे जेव्हा मी वाचत होती ना तेव्हा जे जे मला आठवत होतं ते मी तिथे राईट डाऊन करून ठेवलं होतं. मी काय क्रॉस चेक केलं नाही की मी बरोबर सांगते का काय. इन बिटवीन जर तुम्हाला कधी वाटलं की एखादी गोष्ट चुकीची बोलल्या गेली तर मला सांगत जा. ठीक आहे. पण हे जसं मला आठवतं तसं मी लिहून ठेवते आणि नेक्स्ट टाइमला डायरेक्ट मी शिकवायलाच घेते. ठीक आहे. त्यामुळे क्रॉस चेक केलेलं नसतं. सांगण्याचं तात्पर्य काय? कुठे इकडे तिकडे झालं तर थोडंसं मला सांगत जा वाटल्यास कमेंटमध्ये तुम्हाला काही वेगळं वाटलं तर. ठीक आहे. बघा कुठपर्यंत आलो होतो आपण? हां ठीक आहे. 1921 साली त्यांनी कामगार समाचार नामक एक मराठी साप्ताहिक सुरू केले. पुढे बघा जोशींनी 31 ऑक्टोबर 1920 साली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यास काय केलं? मदत केली. स्थापन केली म्हटलंय का त्यांनी? मदत केली म्हणताय. आणि 1929 पर्यंत ते तिचे कार्यवाहकही होते. ठीक आहे. या संघटनेमधील कम्युनिस्ट मतप्रणालीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर आपले वर्चस्व बसविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 1929 साली नागपूर येथील अधिवेशनात आयटकमध्ये फूट पडली आणि जोशींना आयटक सोडावी लागली. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी नंतर इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स अशी निराळी संघटना काढली. पुढे 1933 मध्ये ही संघटना नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर या संघटनेत सामावण्यात येऊन नवीन संघटनेचे नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन असे नाव ठेवण्यात आले. ठीक आहे. हा थोडासा क्रम जरी विचारला गेला नाही तरी माहिती असू द्या त्याची हिस्ट्री काय आहे. मेन कशापर्यंत यायचं आहे आपल्याला? नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन. नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन पर्यंत आपल्याला यायचं आहे. ठीक आहे. त्याची हिस्ट्री काय आहे? तर आयटक सगळ्यांना माहिती आहे. 31 ऑक्टोबर 1920ला त्याची स्थापना झाली होती. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. ठीक आहे. त्याची स्थापना झाली होती. ती स्थापना करण्यात मदत कोणी केली? नामा जोशी, नारायण बल्लाळ जोशी. हे झालं पहिलं पॉईंट. ठीक आहे. पण 1929ला काय झालं? तिथे फूट पडली नागपूर येथील अधिवेशनात. ठीक आहे. अधिवेशन कुठे होतं? नागपूरला. 1931चं आयटकमध्ये काय झालं? फूट पडली आणि मग त्यांना आयटक तिथे सोडावी लागली आणि मग त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने काय केलं? इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स ही संघटना स्थापन केली. मग तिचंच नाव पुढे काय झालं? किंवा बघा पुढे 1933 मध्ये ही संघटना कोणती? नॅशनल फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स ही संघटना नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर या संघटनेत सामावण्यात आली. आणि मग त्या संघटनेचं नवीन नाव काय झालं? नॅशनल ट्रेड्स युनियन फेडरेशन. एकदा पुन्हा सांगते, नीट लक्ष द्या. हे बघा 1920ला काय झालं? आयटकची स्थापना झाली. आयटकची स्थापनेत त्यांनी मदत केली. मग त्याचं अधिवेशन होतं नागपूरमध्ये. 1929चं होतं. मग तिथे काय झालं? तिथे फूट पडली आयटकमध्ये. ठीक आहे. मग ती फूट पडली. मग त्यांना ती नामा जोशी यांना ती संघटना सोडावी लागली आणि मग त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी काय स्थापन केलं? इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स ही संघटना स्थापन केली. कोणती? इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स. मग ती संघटना त्यांनी कशात सामील केली? 1933 मध्ये नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर
या संघटनेत ती संघटना सामावून म्हणजे मर्ज केली आणि नवीन नाव काय ठेवलं मग त्याचं, नॅशनल ट्रेड्स युनियन फेडरेशन. राहील लक्षात. मी जे काही सांगितलं तिथे 1 2 3 4 असे आकडे दिलेले आहेत आणि महत्त्वाच्या शब्दांना गोल गोल पण केलेलं आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. सॉरी. पुढे बघा. या संघटनेत ठीक. याशिवाय जोशी अनेक कामगार संघटनांशी निगडीत होते. पुढे बघा. 1926 मध्ये त्यांनी टेक्सटाईल लेबर युनियन ही कापड गिरणी बघा. पुढे 1926 मध्ये त्यांनी टेक्सटाईल लेबर युनियन ही कापड गिरणी कामगारांची संघटना स्थापिली. ते तिचे अध्यक्ष होते. ठीक आहे. टेक्सटाईल लेबर युनियन कापडगिरणी कामगारांची संघटना 1926 मध्ये. ठीक आहे. नंतर नॅशनल, आता सिमेन्स लिहिलं इथे, युनियन. आता ह्याच्या बाबतीत मी थोडी कन्फ्यूज झाले. हे मे बी प्रिंटिंग मिस्टेक असू शकतं किंवा बरोबरही असू शकतं. मी शोधण्याचा प्रयत्न केला पण मला सापडलं नाही. मग इथे विमेन्स म्हणायचं आहे का काय हे मी खात्रीशीररित्या सांगू नाही शकत, पण सध्या तुम्ही लक्षात ठेवा आणि कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांना कळेल आणि मला भविष्यात कळलं तर मी 100% मेन्शन करेल कमेंटमध्ये. ठीक आहे. तर नॅशनल सिमेन्स युनियन या संघटनेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. भारत सेवक समाजामध्ये युद्धविषयक व इतर धोरणाबद्दल मतभेद झाल्यामुळे 1940 मध्ये जोशींनी समाजाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ठीक आहे. पुढे बघा. गव्हर्नर जनरलच्या वटहुकुमांना विरोध करण्याकरता त्यांनी 1937-38 मध्ये मुंबई नागरी स्वातंत्र्य संघटना बॉम्बे सिव्हिल लिबर्टीज युनियन स्थापन केली. कशासाठी स्थापन केली? गव्हर्नर जनरलच्या वटहुकुमांना विरोध करण्याकरता. ठीक आहे. 1937-38 मध्ये त्यांनी मुंबई नागरी स्वातंत्र्य संघटना बॉम्बे सिव्हिल लिबर्टीज युनियन स्थापन केली. या संघटनेस पंडित नेहरूंचाही पाठिंबा मिळाला. पुढे बघा. वॉशिंग्टन येथे 1919 मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भारतीय कामगार वर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची भारत सरकारने नियुक्ती केली. ठीक आहे. वॉशिंग्टन येथे 1919 मध्ये कोणती आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची पहिली परिषद. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. आणि तिथे भारत सरकारने जोशींची नियुक्ती केली प्रतिनिधी म्हणून. महत्त्वाचा पॉइंट आहे हा. अशा परिषदांच्या निमित्ताने 1922 ते 48 या काळात जोशींनी 16 वेळा युरोपियन देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. लंडन येथे 1930 ते 32 या कालावधीत भरलेल्या 3 गोलमेज परिषदांवर तसेच संयुक्त संसदीय समितीवर जोशींना सरकारने नेमले. 1929-30 मध्ये भारतीय कामगारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या शाही आयोगाचे जोशी हे कोणते सभासद होते. उद्या पुढे जाऊन जर असा प्रश्न आला की अशा शाही आयोगाचे ते अध्यक्ष होते, अध्यक्ष नाही सभासद होते, हे नीट लक्षात ठेवा. पुढे बघा. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या 1937च्या कामगार उपसमितीचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे. आता अध्यक्ष होते पण उपसमिती होती ती, हे लक्षात ठेवा. कामगार उपसमितीचे. मुंबई सामाजिक सुधारणा संस्थेचे सचिव 1915 ते 30. मुंबई महानगरपालिकेचे सदस्य 1919 ते 22 व रेल्वे कामगार महासंघाचे अध्यक्ष 1929. अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले. जोशी 1921 ते 47 एवढा प्रदीर्घ काळ दिल्लीच्या मध्यवर्ती विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. कोणते? नामनिर्देशित. कामगारांच्या हितसंबंधांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा या काळात त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांना विधानसभेचे पिता अशी सन्मान्य पदवी मिळाली. विधानसभेचे पिता अशी सन्मान्य पदवी कोणाला मिळाली? तर नाम जोशी यांना. ठीक आहे. पुढे बघा. जोशी 1948 मध्ये कामगार संघटना क्षेत्रातून काय झाले? निवृत्त झाले. 1951 मध्ये कराची येथे भरलेल्या
पहिल्या आशियाई कामगार संघटना परिषदेने कामगार संघटनांचा ज्येष्ठ नेता या नात्याने त्यांना अध्यक्षपद देऊ केले, हे पण माहिती असू द्या. 1951 मध्ये कराची येथे भरलेल्या पहिल्या आशियाई कामगार संघटना परिषदेने कामगार संघटनांचा ज्येष्ठ नेता या नात्याने त्यांना अध्यक्षपद देऊ केले. ठीक आहे, बघा 1951 साल लक्षात ठेवा, कराची ठिकाण लक्षात ठेवा. का तर पहिली आशियाई कामगार संघटना परिषद होती आणि त्या संघटनेमध्ये एका भारतीय व्यक्तीला अध्यक्षपद दिले. ठीक आहे, मोठी गोष्ट आहे, त्यामुळे अशा हटके गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.